चर्चेच्या फेऱ्या सुरू. शिंदे सेनेच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. आतापर्यंत 207 जागांवर एकमत झालं असून 20 जागांवर तिढा कायम आहे. मात्र चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेनेला जागा, भाजपाला जागा याच्यापेक्षा महायुती ही प्रत्येक जागेवर जिंकली पाहिजे हा क्रायटेरिया दोन्ही नेत्यांनी डोळ्यासमोर ठेवला आहे. म्हणजे आमचे नेते शिंदे साहेबांनी डोळ्यासमोर ठेवला आणि देवेंद्रजींनी डोळ्यासमोर ठेवला आहे. त्याच्यामुळे त्याच बेसवर सकारात्मक आमची चर्चा सुरू आहे. चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ही चर्चा पूर्ण होईल. दुसरीकडे मुंबईतल्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांच्या उच्चस्तरीय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मात्र आतापर्यंतच्या जागा वाटपाच्या चर्चेत नेमकं काय घडलंय पाहूया. मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 207 जागांवर भाजप आणि शिंदे सेनेचं एकमत झालंय. त्यात भाजपला 128 तर शिंदे सेनेला 79 जागा देण्यावर एकमत झालंय. मात्र 20 जागांवर तिढा कायम आहे. त्यामुळे 10 ते 15 जागांवर उमेदवारांची अदलाबदली करून तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. मात्र जागा वाटपाचा घोळ फक्त मुंबई आणि ठाण्यापुरताच मर्यादित नाही, तर पुण्यातही भाजप आणि शिंदे सेनेत जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ कायम सुरू आहे. त्यात अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यावरूनच शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मान नको पण अपमान बी नको. कार्यकर्त्यांचा मान असेल तर आम्ही कधी कुठेही जायला तयार आहे आणि सन्मानाने निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. आणि जो प्रस्ताव आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीकडनं दिलेला होता तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. मी चर्चेतून ऐकले की अजितदादा राष्ट्रवादी पक्ष बी आम्हाला म्हणजे आमच्याबरोबर बोलण्याची तयारी त्यांनी दर्शवली. पण तो शेवटी आपण कार्यकर्त्यांच्या भावना ह्या ओळखून जो योग्य निर्णय घेईन ते पक्ष नेतृत्व घेईल. पण कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. हा तिढा मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यापुरताच मर्यादित नाही, तर विदर्भातही जागा वाटपाचा घोळ कायम आहे. अमरावती महापालिकेसाठी नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक झाली आहे. त्यात तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 48 तासही शिल्लक नसताना उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक गॅसवर आहेत. त्यामुळे तिढा असलेल्या जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातल्या चर्चेनंतर तोडगा निघण्याची शक्यता आहे. गणेश कवडेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.